नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS तसेच IBPSने प्रिव्हियस इयरला जेवढ्या परीक्षा घेतल्या होत्या त्या सर्व प्रश्नांची आज आपण रिव्हिजन करणार आहोत। तसेच मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या परीक्षांसाठी हे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील। तसेच मित्रांनो, आपण TCS व IBPSच्या PYQची सिरीज घेतलेली आहे, ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्य अक्षरापुढे रिकामी जागा वापरतात। ऑप्शन आहेत, ऑप्शन 1 पूर्णविराम, ऑप्शन 2 अपूर्णविराम, ऑप्शन 3 अर्धविराम, ऑप्शन 4 स्वल्पविराम। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 पूर्णविराम। पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। ऐच्छिक, ऑप्शन 1 अपरिहार्य, ऑप्शन 2 सोयीस्कर, ऑप्शन 3 सढळ, ऑप्शन 4 सहज। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 अपरिहार्य। पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। स्वस्थ, ऑप्शन 1 अस्वस्थ, ऑप्शन 2 आश्वस्त, ऑप्शन 3 स्वस्थ, ऑप्शन 4 महाग। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 अस्वस्थ। पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा अनेकवचन करा। वासरू, ऑप्शन 1 वासर, ऑप्शन 2 वासरे, ऑप्शन 3 वासरू, ऑप्शन 4 वासरी। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 2 वासरे। पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। सुरस, ऑप्शन 1 नीरस, ऑप्शन 2 परस, ऑप्शन 3 सरस, ऑप्शन 4 विरस। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 नीरस। पुढील प्रश्न आहे, वाक्यप्रकार ओळखा। आम्ही घरी जातो, ऑप्शन 1 संयुक्त वाक्य, ऑप्शन 2 यापैकी नाही, ऑप्शन 3 मिश्र वाक्य, ऑप्शन 4 केवल वाक्य। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 केवल वाक्य। तर मित्रांनो, संयुक्त वाक्याचे 4 प्रकार पडतात, समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक। तर समुच्चयबोधकमध्ये आणि व शिवायने वाक्य जोडली जातात, विकल्पबोधकमध्ये अथवा किंवा कीने वाक्य जोडले जातात, न्यूनत्वबोधकमध्ये पण, परंतु, परी यांनी वाक्य जोडले जातात, तर परिणामबोधकमध्ये म्हणून, सबब यांनी वाक्य जोडले जातात। पुढील प्रकार आहे मिश्र वाक्य। मिश्र वाक्याचे 4 प्रकार पडतात, स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक। तर मित्रांनो, स्वरूपबोधकमध्ये की, म्हणून, म्हणजे यांनी वाक्य जोडले जाते, कारणबोधकमध्ये कारण, का, की, कारण की यांनी वाक्य जोडले जातात, तसेच उद्देशबोधकमध्ये म्हणून, यास्तव यांनी वाक्य जोडले जातात, तर संकेतबोधकमध्ये जर, तर, म्हणजे, की यांनी वाक्य जोडले जाते। पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा। त्रिभुवन, ऑप्शन 1 बहुव्रीही समास, ऑप्शन 2 द्विगु समास, ऑप्शन 3 तत्पुरुष समास, ऑप्शन 4 अव्ययीभाव समास। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 2 द्विगु समास। मित्रांनो, याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कशन हे मागील व्हिडिओमध्ये केलेले आहे समास या टॉपिकचं, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या। पुढील प्रश्न आहे, खेळ या धातूचे प्रथम पुरुषी एकवचनी भूतकाळी रूप सांगा। ऑप्शन 1 खेळलो, ऑप्शन 2 खेळत आहे, ऑप्शन 3 खेळेन, ऑप्शन 4 खेळतो। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 खेळलो। पुढील प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा। कृष्णाने कंसास मारले। ऑप्शन 1 भावे प्रयोग, ऑप्शन 2 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 3 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 4 कर्मकर्तरी प्रयोग। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 भावे प्रयोग। पुढील प्रश्न आहे, केशव कुमार हे रिकामी जागा यांचे टोपणनाव आहे। ऑप्शन 1 गोपाळ कृष्ण गोखले, ऑप्शन 2 प्रल्हाद केशव अत्रे, ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 4 कृष्णाजी केशव दामले। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 2 प्रल्हाद केशव अत्रे।
तर मित्रांनो केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे यांना म्हटले जाते. तसेच केशव सूत हे कृष्णाजी केशव दामले यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रिकामी जागा यांची निवड झाली होती. ऑप्शन 1 वि. स. खांडेकर, ऑप्शन 2 ना.सी. फडके, ऑप्शन 3 अरुणा ढेरे, ऑप्शन 4 दुर्गा भागवत. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 3 अरुणा ढेरे. तर मित्रांनो अरुणा ढेरे यांनी प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर, रूपोत्सव, नागमंडळ ह्या यांचे प्रसिद्ध असे कथासंग्रह आहेत. पुढील प्रश्न आहे कर्मणी प्रयोगात कर्ता कधीच रिकामी जागा नसतो. ऑप्शन 1 द्वितीयांत, ऑप्शन 2 प्रथमांत, ऑप्शन 3 तृतीयांत, ऑप्शन 4 चतुर्थांत. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 2 प्रथमांत. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. ती नेहमी जोरात पळते. ऑप्शन 1 नेहमी, ऑप्शन 2 ती, ऑप्शन 3 जोरात, ऑप्शन 4 पळते. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 पळते. मित्रांनो आपण क्रियापद, कर्ता, कर्म याविषयी डिटेल डिस्कशन हे मागील व्हिडिओमध्ये केलेले आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. पुढील प्रश्न आहे चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 3 हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे. पुढील प्रश्न आहे रिकामी जागा हा ना.सी. फडके यांचा लघुनिबंध संग्रह आहे. ऑप्शन 1 पैस, ऑप्शन 2 युगांतर, ऑप्शन 3 धूम्रवलय, ऑप्शन 4 अस्तित्वाच्या रेषा. तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन 3 धूम्रवलय. पैस हा दुर्गा भागवत यांचा कथासंग्रह आहे. तर युगांतर हे पुस्तक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. सूत, नंदन, जनक, पुत्र. ऑप्शन 1 पुत्र, ऑप्शन 2 जनक, ऑप्शन 3 नंदन, ऑप्शन 4 सूत. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 2 जनक. पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अवजड. ऑप्शन 1 वजनदार, ऑप्शन 2 अवघड, ऑप्शन 3 जड, ऑप्शन 4 हलके. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 हलके. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा. अंगणातील पालापाचोळा गोळा केला पाहिजे. ऑप्शन 1 अव्ययीभाव समास, ऑप्शन 2 वैकल्पिक द्वंद्व समास, ऑप्शन 3 समाहार द्वंद्व समास, ऑप्शन 4 इतरेतर द्वंद्व समास. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 3 समाहार द्वंद्व समास. मित्रांनो आपण समासाविषयी थोडी माहिती बघू. अव्ययीभाव समास या समासात आ, यथा, प्रति, बे, दर, बेला, हर, बर, गैर, बिन हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अव्ययीभाव समासामध्ये येतात. एक्झाम्पल दर साल, प्रत्येक वर्षी. दुसरा समास आहे वैकल्पिक द्वंद्व समास. या समासात अथवा, वा, किंवा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो. एक्झाम्पल 15-16, 15 किंवा 16. पुढील समास आहे समाहार द्वंद्व समास. या समासात दोन वस्तूंचा उल्लेख असतो, परंतु तशा अनेक वस्तू आपोआपच जोडून येतात. एक्झाम्पल बाजार हाट, बाजार हाट व तत्सम वस्तू, मीठ भाकर, मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. इतरेतर द्वंद्व समास. या समासात सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. यात दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. एक्झाम्पल बहीण भाऊ, बहीण व भाऊ. पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा लिंग बदला. नवरा. ऑप्शन 1 वर, ऑप्शन 2 बहीण, ऑप्शन 3 भ्राता, ऑप्शन 4 नवरी. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 नवरी. पुढील प्रश्न आहे चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा. तो खूप छान गाणे गातो.
या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 2, तो खूप छान गाणे गातो. पुढील प्रश्न आहे, आकारांत पुल्लिंगी नामाचे एकवचन रिकामी जागा होते. ऑप्शन 1 उकारांत, ऑप्शन 2 ओकारांत, ऑप्शन 3 इकारांत, ऑप्शन 4 एकारांत. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 एकारांत. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या धातूचे प्रथम पुरुषी अनेकवचनी भविष्यकाळी रूप ओळखा. खेळ. ऑप्शन 1 खेळलो, ऑप्शन 2 खेळेल, ऑप्शन 3 खेळेन, ऑप्शन 4 खेळू. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 खेळू. पुढील प्रश्न आहे, विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. बाबा ओरडले, जा ताबडतोब निघ इथून. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 1 बाबा ओरडले, जा ताबडतोब निघ इथून. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. मी मोबाईल वापरतो. ऑप्शन 1 भावे प्रयोग, ऑप्शन 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 3 कर्मकर्तरी प्रयोग, ऑप्शन 4 कर्तरी प्रयोग. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 4 कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न आहे, ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. तो खूप चतुर आहे. ऑप्शन 1 क्रियापद, ऑप्शन 2 कर्म, ऑप्शन 3 विशेषण, ऑप्शन 4 क्रियाविशेषण. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन 3 विशेषण. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण TCS तसेच IBPSने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.